अमर अकबर अँथनी हा मूवी 3 भावांभोवती फिरतो, जे लहानपणी एकमेकापासून वेगळे होतात आणि वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वाढतात. प्रत्येक भाऊ एक विशिष्ट धर्मात वाढतो. अमर हा हिंदू पोलीस अधिकाऱ्याच्या घरात वाढलेला, अकबर मुस्लिम शिंपीकडून वाढलेला आणि अँथोनी कॅथलिक पादरीने दत्तक घेतलेला. म्हणजे जो मार्ग आपण निवडतो त्या मार्गानुसार आपले आयुष्य घडते. इथे ही 3 मुले एकाच फॅमिलीमधली असतात, पण मोठे झाल्यावर तिघांचा धर्म वेगवेगळा होतो, बरोबर? धर्म म्हणजे हेच का? नाही. धर्म म्हणजे काय आणि त्या मार्गावर कसे चालायचे? महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला विचारले, कह पंथा, कोणता मार्ग योग्य आहे धर्माचा? हा प्रश्न यक्ष युधिष्ठिर संवादाचा भाग आहे. तर युधिष्ठिरांचे उत्तर आहे, धर्मस्य तत्त्वं निहितं गुह्यं महाजनो येन गत सपंथा. आधी आपण धर्म काय ते बघू. धर्म म्हणजे धारण करण्यासाठी सर्वात योग्य असा आहे, म्हणजे प्रत्येकाने धारण केलं पाहिजे. आणि युधिष्ठिर म्हणतात, धर्म काय आहे हे समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे महाजनांचा मार्ग स्वीकारणे. तोच खरा मार्ग आहे. ज्ञानी आणि सद्गुणी लोकांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे. धर्माची गुंतागुंत. धर्म नेहमीच स्पष्ट नसतो. काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणे अनेकदा आव्हानात्मक असते, कारण कृतीचा योग्य मार्ग वेळ, स्थान आणि संदर्भ यासारख्या विविध घटनांवर अवलंबून असतो. युधिष्ठिरांची द्विधा मनस्थिती. जेव्हा कौरवांनी युधिष्ठिराला फासे खेळण्यासाठी आमंत्रित केले गेले, तेव्हा त्यांना माहिती होते की जुगार खेळणे चुकीचे आहे, परंतु राजा धृतराष्ट्राने दिलेल्या आमंत्रणाचा आदर केल्यामुळे त्यांनी ते स्वीकारले. याचे विनाशकारी परिणाम झाले. युधिष्ठिर धर्माच्या दोन्ही पैलूंमध्ये, अधिकारांचा आदर करणे आणि दुर्गुण टाळणे या दोन्हीमध्ये अडकले होते. वडीलधाऱ्यांच्या आज्ञापालनाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या निर्णयावरून धर्म किती गुंतागुंतीचा असू शकतो हे दिसून येते. येथे जर युधिष्ठिराने विदुरांच्या सल्ल्याचे पालन केले असते, ज्यांनी युधिष्ठिर यांना कौरवांच्या विश्वासघाताबद्दल चेतावणी दिली होती, तर कदाचित ते संकट टाळू शकले असते. विदुर शहाणे आणि नीतिमान असल्यामुळे वेळेला ते योग्य मार्ग दाखवू शकले असते. तेच दुसरीकडे उदाहरण म्हणजे भगवान रामांचा वनवास. इथे आपल्याला कळते की धर्म प्रासंगिक आहे. परिस्थितीचा अन्याय असूनही भगवान रामाने 14 वर्ष वनवासात जाण्याचा त्यांच्या वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. भगवान राम या निर्णयाविरुद्ध युक्तिवाद करू शकत होते किंवा त्यांच्या योग्य सिंहासनासाठी लढू शकत होते, परंतु त्यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे निवडले. पालकांच्या आज्ञापालनाला आपला धर्म म्हणून प्राधान्य दिले. एखाद्याचे कर्तव्य पार पाडण्याच्या अधिक चांगल्या फायद्यासाठी वैयक्तिक नुकसान कसे संतुलित करावे याचे एक उदाहरण म्हणजे त्यांचे जीवन अनेकदा पाहिले जाते. वेगळ्या परिस्थितीत असलेल्या इतर कोणासाठी तरी धर्माचा अर्थ कदाचित स्वतःसाठी उभे राहणे असा असावा, परंतु भगवान रामाने आपल्या वडिलांच्या शब्दाचे पालन केल्याने महाजनांनी महान आत्मा गुंतागुंतीचा धर्म समजून घेण्यासाठी एक उदाहरण कसे स्थापित केले हे दिसून येते. सांगण्याचा हेतू हाच की युधिष्ठिराने पण आज्ञापालन केले आणि भगवान रामाने सुद्धा आज्ञापालन केले. मग दोन्हीमध्ये फरक काय? पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगेन. पण तुमचं यावर काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. सुज्ञांच्या मार्गावर चालणे. महाजन. जेव्हा योग्य काय आहे हे समजणे कठीण असते, तेव्हा हे श्लोक नीतिमान जीवन जगलेल्या ज्ञानी व्यक्तींच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याचा सल्ला देते. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक लोकांना रक्तपात टाळण्याचा मार्ग दाखवला. हिंसक बंडखोरीऐवजी महात्मा गांधींनी शांततामय प्रतिकाराचा मार्ग निवडला, ज्याने लाखो लोकांना प्रेरणा दिली. महात्मा गांधींना महाजन म्हणता येईल, कारण त्यांनी शांतता राखून न्याय कसा मिळवायचा हे दाखवले. इंग्रजांचा धर्माप्रती दृष्टिकोन सरळ नव्हता, कारण इंग्रजांच्या दडपशाहीत
हिंसक बंडखोरीचे समर्थन केले जाऊ शकत होते. त्यामुळे या मार्गाचे अनुसरण केल्याने नैतिकदृष्ट्या उच्च मार्ग उपलब्ध झाला. नेल्सन मंडेलांचा माफ करण्याचा निर्णय. वर्णभेदाच्या काळात 27 वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर नेल्सन मंडेलांनी सूड घेण्याऐवजी सलोख्याचा मार्ग निवडला. त्यावेळी अनेकांना वाटले की अत्याचारी राजवटीविरुद्ध सूड उगवणे योग्य आहे, परंतु मंडेला, एक शहाणे नेता, या प्रकरणात एक महाजन, यांनी दाखवून दिले की क्षमा आणि एकता हे उच्च धार्मिक पर्याय आहेत. त्यांच्या निर्णयाने दक्षिण आफ्रिकेला शांततापूर्ण स्थित्यंतराच्या दिशेने मार्गदर्शन केले. धर्माचा मार्ग हा नेहमी सरळ किंवा स्पष्ट नसतो. परिस्थितीनुसार कर्तव्य काय आहे याचा विचार करताना आपण अनेकदा गोंधळात पडतो. परंतु अशा वेळी ज्यांनी आपल्याला आधी मार्ग दाखवला आहे अशा महाजनांचा आदर्श हा आपल्याला योग्य दिशेने नेऊ शकतो. महाजनोयगत स पंथा या श्लोकातून आपल्याला हे शिकायला मिळते की धर्माचे तत्त्व गूढ आहे, परंतु ज्ञानी आणि सद्गुणी व्यक्तींच्या मार्गाने चालणे हे आपल्याला नेहमी योग्य परिणाम देऊ शकते. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग दाखवला. नेल्सन मंडेलांनी क्षमाशीलतेचा आदर्श निर्माण केला आणि रामांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन करत कर्तव्याला प्राधान्य दिले. या महाजनांचा आदर्श आपल्याला नेहमी प्रेरणा देतो की धर्माच्या गुंतागुंतीच्या वाटेवरून चालताना आपण योग्य निर्णय कसा घ्यावा. तुमच्या जीवनात सुद्धा धर्माच्या निवडीत गोंधळ निर्माण झाल्यास महाजनांच्या मार्गाचा आधार घ्या. ज्ञानी सत्पुरुषांच्या आदर्शावर चालल्यास तुमचे निर्णय तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही उत्तम फळ देणारे ठरतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.